कार्तिक मास महात्म्य कथा अध्याय 17. श्री गणेशाय नमः. नारद म्हणतात, राजा, इकडे जलंधराने शंकर अद्भुत पराक्रमी असे पाहून त्यांना मोह पाडण्याकरिता मायेची पार्वती निर्माण केली. त्या पार्वतीला रथावर बांधले आहे. ती रडत आहे व तिला निशुंभ वगैरे दैत्य मारित आहे असे शंकरांनी पाहिले. अशा प्रकारची पार्वती पाहून शंकरास वाईट वाटले आणि क्षणभर आपले सामर्थ्य विसरून खाली मान घातली. नंतर जलंधराने शंकरांचे मस्तक, छाती व पोट यावर 3 बाण मारले. ते पिसापर्यंत आत शिरले. ही माया आहे असे विष्णूंनी सुचवले. तेव्हा शंकरांनी आपले ज्वालामालांनी अतिभयंकर असे उग्र रूप प्रकट केले. ते शंकराचे भयंकर रूप पाहून दैत्य भ्याले. शंकरापुढे उभे राहीनात, 10 दिशांनी पळू लागले. तेव्हा शंकरांनी शुंभ निशुंभाला शाप दिला की तुम्ही माझे युद्धात पळाला तर पुढे पार्वतीचे हातून मराल. पुन्हा जलंधराने शंकरावर बाणांचा वर्षाव करून बाणांचे अंधाराने आकाश व पृथ्वी व्यापून टाकले. शंकर वेगाने तो बाणांचा समुदाय तोडीत आहेत. इतक्यात जलंधराने जलदने वृषभास परिघाने मारिले. त्या माराने वृषभ रणातून परत फिरला. शंकरांनी ओढत परत फिरवले तरी तो रणभूमीवर उभा राहीना. तेव्हा उग्ररूपी शंकर फार रागावले आणि त्यांनी सूर्यासारखी तेजस्वी सुदर्शन चक्र वेगाने जलंधरावर फेकले. ते तेजाने पृथ्वी व आकाश व्यापिणारे चक्र जलंधराचे शिर हरण करून जमिनीवर पडले. शरीर रथातून खाली पडले. तेव्हा पृथ्वी दणाणली. त्याच्या देहातून तेज निघाले ते शंकराच्या शरीरात लय पावले. वृंदेच्या देहातून तेज निघाले ते पार्वतीच्या शरीरात लय पावले. तेव्हा ब्रह्मदेवादिक सर्व देवांचे नेत्र आनंदाने प्रफुल्लित झाले. अशा देवांनी शंकरांना नमस्कार केला व विष्णूंच्या चरित्राची प्रशंसा केली. तेव्हा देव म्हणतात, महादेवा, तुम्ही शत्रूच्या भयापासून देवांचे रक्षण केले, परंतु दुसरी एक भीती उत्पन्न झाली आहे. वृंदेच्या लावण्याला भुलून विष्णू मोहित होऊन राहिले आहेत. त्याला काय करावे? शंकर म्हणतात, देव हो, तुम्ही विष्णूंचा मोह नाहीसा होण्याकरिता मोहिनी मायेला शरण जा. ती दयाळू आहे, तुमचे कार्य करील. नारद म्हणतात, राजा, याप्रमाणे बोलून भूतगणांसह शंकर अंतर्धान पावले. देवांनी भक्तवत्सल जी मूल प्रकृती माया तिची स्तुती केली. देव म्हणतात, उत्पत्ती, स्थिती व नाश याला कारण जे सत्व, रज, तम हे गुण जिच्यापासून झाले व जिच्या इच्छेने हे सर्व जग उत्पत्ती व लयाला पावले, अशा त्या मूल प्रकृतीला आमचा नमस्कार असो, जी 23 प्रकारच्या भेदांनी बोधिली जाते व जी सर्व जग व्यापून राहते, जिची रूपे व कर्मे आम्हा अज्ञ देवांना व ब्रह्मा, विष्णू, शंकर या तिघांनाही समजत नाही, त्या मूल प्रकृतीला आम्ही नमस्कार करतो. जिची नित्य भक्ती केली असता त्या पुरुषाला दारिद्र्याचे भय, मोह व पराभव ही प्राप्त होत नाहीत, अशी भक्तवत्सल मूल प्रकृती तिला नमस्कार करीतो. नारद म्हणतात, हे स्तोत्र जे त्रिकाल पठन करतील त्यांना दारिद्र्य, मोह व दुःख हे स्पर्श करणार नाही. याप्रमाणे देवांनी स्तुती केली तेव्हा त्यांना गगनात आपल्या ज्वालांनी सर्व दिशा व्यापून आहे असे तेजोमंडल दिसले व त्या तेजाच्या माध्यमातून त्यांनी आकाशवाणी ऐकली. शक्ती म्हणते, देव हो, 3 गुणांनी मी 3 प्रकारची होऊन राहते. सत्व, रज, तम 3 गुणांनी गौरी, लक्ष्मी व सरस्वती या नावांनी मीच आहे. तर देव हो, ज्याकडे त्याचकडे जा, म्हणजे त्या तुमचे कार्य करतील. नारद म्हणाले, हे भाषण देवांनी ऐकल्यावर ते तेज गुप्त झाले व देवांना आनंद होऊन चमत्कार वाटला. त्या शक्तीच्या वाक्याने प्रेरित झालेले देव गौरी, लक्ष्मी व सरस्वती याचकडे जाऊन त्यांना भक्तिपूर्वक नमस्कार करीते झाले. तेव्हा त्या देवी प्रणत देवांना पाहून कृपाळूपणाने तिघींनी देवांना पृथक पृथक बीजे देऊन भाषण केले. देवी म्हणतात, हे बीज जेथे विष्णू बसले आहे तेथे पेरा, म्हणजे तुमचे कार्य सिद्धीस पावेल. नारद म्हणाले, तेव्हा सर्व देवांना मोठा आनंद झाला. ती बीजे घेऊन जेथे विष्णू वृंदेकरिता जमिनीवर उदास होऊन बसले होते तेथे ती पेरून टाकली.
नारद म्हणतात, राजा, याप्रमाणे सत्य वाक्याचे महात्म्य सांगितले. ही कथा जो पठण करील किंवा ऐकेल तो स्वर्गलोकास जाईल. जिला पुत्र नाही अशी स्त्री किंवा पुरुष यांनी एकचित्ताने ही श्रवण केली तर त्यांची संकटे दूर होतील, विघ्ने येणार नाही. इति श्री पद्मपुराणे कार्तिक महात्म्य सप्तदशो अध्याय. श्रीकृष्ण चरणार्पणं वस्तु.